विद्यार्थी मित्रो, मी PM जावळे, नूतन माध्यमिक विद्यालय चिनावाल, तालुका रावेर, जिल्हा जळगाव मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. In last video we have to learn the factors of the expression in the form of a cube plus b cube. Now in this video we will learn the factors of the expression a cube minus b cube. या व्हिडिओमध्ये आपण a cube minus b cube चे फॅक्टर कशा पद्धतीने पाडले जातात किंवा काय आहे याचा विचार आपण करणार आहोत. Now the factors of a cube minus b cube, we know that the a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. आपल्याला a minus b bracket cube हा एक्सपान्शन माहिती आहे and this expansion which we can write as, हाच एक्सपान्शन आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येतो. a minus b bracket cube is equal to the cube terms a cube minus b cube, and in middle two terms the common factor is 3ab outside bracket in bracket a plus a minus b. Now we write a cube minus b cube minus 3ab in bracket a minus b. a cube minus b cube आपण जवळ लिहिले. या दोन टर्ममध्ये निगेटिव्ह 3ab कॉमन काढला आणि ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं a minus b. Now here a cube minus b cube minus 3ab into bracket a minus b is equal to a minus b bracket cube. काय केलं आपण? इंटरचेंजिंग दी बोथ साइड्स, दोघं बाजू आपण चेंज केल्या. म्हणजेच ही राईट हँड साईड लेफ्ट हँड साईडमध्ये आणली, ही लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडमध्ये आली, इंटरचेंजिंग द साइड्स, बाजूंची अदलाबदल करून. देअरफॉर a cube minus b cube is equal to a minus b bracket cube plus 3ab in bracket a minus b. इथे काय केलं आपण? लेफ्ट हँड साईडमधली हे निगेटिव्ह टर्म, निगेटिव्ह 3ab मल्टिप्लाइड a मायनस b ही राईट हँड साईडमध्ये ट्रान्सफर केली. ती निगेटिव्हची काय झाली? पॉझिटिव्ह प्लस 3ab इन ब्रॅकेट a मायनस b. इट मीन्स दॅट याचा अर्थ इथे आपण कोणतं ऑपरेशन यूज केलं? 3ab ॲडिंग 3ab मल्टिप्लाइड a मायनस b टू बोथ साईड, दोघं बाजूंमध्ये आपण 3ab इन ब्रॅकेट a मायनस b मिळवले. मग मायनस 3ab इन ब्रॅकेट a मायनस b प्लस 3ab इन ब्रॅकेट a मायनस b 0, आणि या साईडला ती जशी तिथे आहे. म्हणजे हे निगेटिव्ह इकडे आणले, हे पॉझिटिव्ह झाले. वी नो दॅट हिअर a मायनस b इंटू सेकंड ब्रॅकेट a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. काय केलं आपण? a मायनस b ब्रॅकेट क्यूब. ही जी टर्म आहे, ही टर्म आपल्याला काय करता आली? ही जी टर्म आहे, ही टर्म आपण काय केलं? a मायनस b मल्टिप्लाइड a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर अशी लिहिली, प्लस 3ab इंटू ब्रॅकेट a मायनस b. वी सी दॅट हिअर या स्टेपमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे? a मायनस b दिस ब्रॅकेट इज कॉमन फॅक्टर इन बोथ दी टर्म. ही एक टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे. या दोघं टर्ममध्ये a मायनस b हा कॉमन फॅक्टर आहे. इट इज आउटसाइड दी ब्रॅकेट, लेफ्ट बिहाइंड इन सेकंड ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3ab. आता आपण काय करू? नेक्स्ट स्टेपला a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन लिहू. a मायनस b इंटू सेकंड ब्रॅकेट, या a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन तुम्हाला माहिती आहे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर प्लस 3ab.
आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करू, हा जो सेकंड ब्रॅकेट आहे या सेकंड ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह 2ab प्लस 3ab आर दी लाईक टर्म्स अँड ॲडिंग देम, त्याची ॲडिशन काय होते, -2ab प्लस 3ab इज ab. उलट करा, 3ab मायनस 2ab, 3ab मधून 2ab मायनस केले, शिल्लक राहिले ab. अँड सो वी गेट a मायनस b into second bracket a square plus ab plus b square, and these are the factors of a cube minus b cube is equal to a minus b into second bracket a square plus ab plus b square. In this right hand side, these two brackets are the factors of the expression in the form of डिफरन्स ऑफ टू क्यूब. दोन क्यूबच्या वजाबाकीचे ते दोन फॅक्टर्स आपल्याला मिळाले. नाउ लेट अस सॉल्व दी सम एक्झाम्पल्स यूजिंग दी अबो फार्म्युला. मीन्स a cube minus b cube is equal to, in first bracket, a minus b into second bracket a square plus ab plus b square या फॉर्म्युल्याचा यूज करून फॅक्टरायझिंग दी सबट्रॅक्शन ऑफ टू क्यूब, या दोन क्यूबच्या सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असणाऱ्या अल्जिब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टर्स आपल्याला या फॉर्म्युल्याचा यूज करून पाडता येतात. नाव एक्झाम्पल फर्स्ट, x cube minus 8y cube. Here instead of a is x and instead of b is 8y, but the second term 8y cube write in perfect cube. This 8y cube is also written as the cube of 2y. This one is equal to x cube minus 2y cube. आता एच्या ऐवजी एक्स आहे, बीच्या ऐवजी 2y आहे. मग फॉर्म्युल्यात काय आहे, फॅक्टर्स काय आहे, इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी, म्हणजे इथे काय येईल, इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स मायनस 2y इंटू सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे, ए स्क्वेअर, इथे येईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स मल्टिप्लाईड 2y प्लस बी वाय स्क्वेअर, इथे बीच्या ऐवजी काय आहे 2y म्हणून 2y स्क्वेअर. मग आपण काय करू, एक्स मल्टिप्लाईड 2y 2xy अँड 2y ब्रॅकेट स्क्वेअर इज 4y स्क्वेअर, अँड वी गेट द फॅक्टर्स ऑफ गिवन एक्सप्रेशन इज इन फर्स्ट ब्रॅकेट x मायनस 2y इंटू सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4y स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूबचे फॅक्टर जे आहेत, फॉर्म्युला a in first bracket a minus b and into second bracket a square plus ab plus b square या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला फॅक्टर्स फाइंड करता येतात. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. 27 p cube minus 125 q cube. Both the terms write in perfect cube. We know that 27 p cube is the cube of 3p and 125 q cube is a 5q. आपल्याला 27 p क्यूब म्हणजेच 3pचा क्यूब आहे, 125 q क्यूब म्हणजे 5qचा तो क्यूब आहे. आता इथे एच्या ऐवजी 3p आहे, बीच्या ऐवजी 5q आहे. यूज द फॉर्म्युला इन फर्स्ट ब्रॅकेट 3p मायनस 5q and into second bracket 3p bracket square plus 3p multiplied 5q plus 5q bracket square. आता हा जो सेकंड ब्रॅकेट आहे, हा सेकंड ब्रॅकेट सॉल्व करू, म्हणजेच स्क्वेअर असेल स्क्वेअर लिहा, प्रॉडक्ट असेल प्रॉडक्ट करूया. अँड सो वी गेट द फॅक्टर्स ऑफ द गिवन सेकंड एक्सप्रेशन्स आर इन फर्स्ट ब्रॅकेट 3p minus 5q into second bracket 3p square is 9p square plus 3p multiplied 5q is 15pq and square of 5q is 25q square. Third example, 54p cube minus 250q cube.
here note that here 27 is perfect cube and this term write in this type. 125 is also perfect cube is a cube of 5 म्हणून आपल्याला 125 क्यू स्क्वेअर काय लिहिता आली क्यूब ऑफ 5 क्यूब. इथे 54 इट नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर. तो कुठल्याही परफेक्ट क्यूब नंबर 54 हा कुठल्याही नंबरचा क्यूब नाही. 250 सुद्धा कुठल्याही टर्मचा क्यूब नाही. म्हणून डायरेक्ट या ठिकाणी जसं आपण लिहू शकलो 3p क्यूब आणि मायनस क्यूचा क्यूब तसं इथे आपल्याला लिहिता येणार नाही. बट फाइंड द कॉमन फॅक्टर ऑफ 54 अँड 250. 54 आणि 250 मधला असा कॉमन फॅक्टर फाइंड करा की उरलेले फॅक्टर जे असतील ते परफेक्ट क्यूब असतील. हियर इन बोथ द टर्म्स द कॉमन फॅक्टर इज 2 outside the bracket in bracket 27p cube minus 125 cube. मग आता 227p cube minus 125 क्यूबचे फॅक्टर आपल्याला हे माहिती आहे, हे वरतीच आपण पाडले, ते आपल्याला लिहिता येईल इन 2 इन ब्रॅकेट 3p cube minus 5 q cube लिहिता येईल असं. अँड देअर फॅक्टर्स आर दिस 2 in bracket 3p minus 5 cube into second bracket 9p square plus 15p cube plus 225 q square. विद्यार्थी मित्रो, जर दिलेल्या एक्सप्रेशनमधल्या दोघं टर्म्स परफेक्ट क्यूब असतील तर ते आपल्याला अशा लिहिता येतात. पण तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये त्या परफेक्ट क्यूब नाही. म्हणून जे कोएफिशिएंट आहेत, नंबर जे आहेत, जसे इथे 54 आणि 250, या दोघांमध्ये कॉमन काढून उरलेले त्यांचे जे फॅक्टर्स आहेत, जसं 54चे 2 फॅक्टर आपल्याला मिळाले 2 आणि 27. मग 27 परफेक्ट क्यूब आहे. तसे इथे 250चे सुद्धा 2 बाहेर काढला तर 125 परफेक्ट. म्हणजे तिसऱ्या एक्झाम्पलप्रमाणे जर एक्झाम्पल एखादं असेल तर त्या दोघं नंबर टर्म्समधून एखादा कॉमन फॅक्टर बाहेर काढून उरलेल्या त्याचे फॅक्टर हे परफेक्ट क्यूब निवडायचे आणि मग त्याचे फॅक्टर पाडायचे. नाउ प्रॅक्टिस सेट 6.3. फॅक्टराइज द गिव्हन एक्सप्रेशन इन द फॉर्म ऑफ डिफरन्स ऑफ 2 क्यूब. नाउ फर्स्ट एक्झाम्पल एक्स क्यूब मायनस 27. आता तुम्ही म्हणा सर इथे 27, बट 27 राईट द क्यूब ऑफ 3 मीन्स धिस एक्सप्रेशन इज ऑल्सो रिटर्न ॲज. ही एक्सप्रेशन आपल्याला असे लिहिता येते एक्स क्यूब मायनस 3 क्यूब अँड फॅक्टराइज दे इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स मायनस 3 इंटू सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स मल्टिप्लाइड 3 प्लस 3 स्क्वेअर अँड सो एक्स मायनस वाय इंटू सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. These two brackets are the factors of the given expression x cube minus 27. Now second example in this practice set x cube minus 64y cube. Here 64y cube 64 is cube of 4 and so 64y cube is written as the cube of 4y. Therefore x cube minus 4y cube and apply the formula in first bracket x minus 4y into second bracket x cube plus x multiplied 4y plus 4y square and so in first bracket x minus 4 into second bracket x square plus 4xy plus square of 4y is 16y square means x minus 4y into second bracket x square plus 4xy plus 16y square are the factors of this given expression. Now example number third बघूया आपण 27 m cube minus 216 n cube. Here 27 is a cube of 3
and 216 is a cube of 6. So 27 m cube minus 216 n cube. This expression is also written as 27 असे लिहिता येते. 27 is the common factor. 27 is the कॉमन फॅक्टर इन ब्रॅकेट एम क्यूब मायनस 8 ही सुद्धा एक पद्धत आहे. त्याही पद्धतीने सोडवता येतील की 3m क्यूब मायनस 6n क्यूब जरी आपण घेतले फॅक्टर तसे तरी मिळतात आणि असेही मिळतील. सो m क्यूब मायनस 2n क्यूब अँड सो 27 इन फर्स्ट ब्रॅकेट m मायनस 2n into second bracket m square plus m multiplied 2m plus 2n bracket square, and so 27 in bracket m minus 2n into second bracket m square plus 2mn plus 4n square. अशा पद्धतीने आपल्याला a मायनस बी ब्रॅकेट a क्यूब मायनस बी क्यूबच्या फॅक्टरचा यूज करून एक्झाम्पल सॉल्व करता येऊ शकतात. Now the fourth example, 125y cube minus 1. This is written as y 5y bracket cube plus 1 cube, means 1 bracket cube, and apply the formula. In first bracket 5y minus 1 into second bracket 5y bracket square plus 5y multiplied 1 plus 1 square, and so we get the factor 5y minus 1 into second bracket 25y square plus 5y plus 1. Now 8p cube plus 27 upon p cube. 8p cube plus 27 upon p cube. This expression 8p cube means cube of 2p. Cube of 2p, and 27 upon p cube is 3. 8p cube plus 27p cube, 27 upon p cube is also written as 2p bracket cube minus 3 upon p bracket cube. So using the formula, in first bracket 2p minus 3 upon p into second bracket 4p square plus 2p multiplied 3p plus 3p bracket square, बरोबर. And so in first bracket 2p minus 3 upon p into second bracket 4p square plus 6 plus 9 upon p square. बघा 2p multiplied 3 6p, 6p upon p 6, and 3p bracket square is square of 3 is 9 and square of p is p square. Now simplify x plus y bracket cube minus x minus y bracket cube. X plus y bracket cube minus x minus y bracket cube. Now write the expansion of using the formula. This a cube minus b cube is equal to in bracket a minus b into second bracket a square plus ab plus b square. इथे लक्षात घ्या, इथे टोटल या a क्यूब a च्या ऐवजी आहे x प्लस वाय, b च्या ऐवजी आहे x मायनस वाय. मग a क्यूब मायनस b क्यूबचा फॉर्म्युला काय? इन फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b. मग इथे काय येईल? इन फर्स्ट ब्रॅकेट x प्लस वाय मायनस इन ब्रॅकेट x मायनस वाय इंटू सेकंड ब्रॅकेट x प्लस वाय स्क्वेअर प्लस x प्लस वाय इंटू x मायनस वाय प्लस x मायनस वाय स्क्वेअर. म्हणजे x प्लस वायचा स्क्वेअर इथे a स्क्वेअर आहे, इथे a च्या ऐवजी x प्लस वाय आहे. ए बी प्रॉडक्ट दोघांचा आणि b स्क्वेअर. नाउ सॉल्व द फर्स्ट ब्रॅकेट x प्लस वाय मायनस x प्लस वाय. x
multiplied negative x and negative multiplied negative positive. Now here write the expansion of x plus y square, solve this and write the expansion of x minus y square. Now x square plus 2x y plus y square, and here note that in first bracket x plus y into second bracket x minus y are the factors of x square minus y square, and x square minus 2xy plus y square is the expansion of x minus 2 bracket square. Here x minus x 0, y plus y 2y into second bracket. बघा आता 3x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कसे बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर, 2xy मायनस 2xy 0, y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर 0 plus y square y square. And so multiplying 2y to both the terms in the bracket, we get 2y multiplied 3x square is 6x square y, and 2y multiplied y square is 2y cube. Now third example, a plus b bracket cube minus a cube minus बी क्यूब. आता इथे आपण काय करू, फक्त ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा एक्सपान्शन लिहू, हे जसं तसं राहू देऊ. बघा ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब, आणि ए क्यूब मायनस बी क्यूब जसे तसे. हियर हे ए मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब जसे तसे. आता बघा ए क्यूब मायनस ए क्यूब 0, बी क्यूब मायनस बी क्यूब 0, शिल्लक राहिलं 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपण ए क्यूब मायनस बी क्यूबचे फॅक्टर इन ब्रॅकेट ए प्लस ए मायनस बी इंटू सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा यूज करून एक्झाम्पल कशी सॉल्व करायची याचा विचार केला. आपण सर्वांनी व्यवस्थित पद्धतीनं व्हिडिओ बघायचा आणि अभ्यास करायचा, आणि या फॉर्म्युल्याचा यूज करून एक्झरसाइज म्हणजेच प्रॅक्टिस सेटमधील आलेले एक्झाम्पल तुम्ही सोडवायची. तुम्हाला अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा. पुन्हा एकदा